याच्यानंतर राजे बोलणार आहेत. एकानं सुद्धा जागा सोडायची नाही, कारण त्यांनी उलट केलं. ते म्हणले आधी राजे बोलणार आणि मग मी बोलणार. बाबा, मी राजगादीचा सन्मान करतो ना, मी आधी कसं बोलणार, नंतर कसं बोलणार राजाची. मी जास्तीच बोलणार नाही. मी काय करतोय, काय करणार आहे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं. मी हटणार नाही, हे तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्यात मी मागे सरकणार नाही. पण एक सांगतो, तुमच्या गोताळ्यात पहिलेच बसलो मी. अरे लयच खेसाखेशी तुमच्यात, आमचं राहिलं बाजूला. लय अवघडकाच काय इकडे. अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करीत होते तेच मला करते. पण अण्णा, मला जे ट्रोल करीत होते ना, त्यांच्या आईला घोडे लावित होतो मी काचाकच. मी मोजिक फिजिक नसतो आणि मी काही समजित बी नाही आणला. मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही, मग तो किती जागीरदाराच्या अवलादा सोडेल. आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी एक याच्यात, की तुम्ही नाव घेत नाहीत. मी काही जण म्हणले लढत नाही. तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का नाही? कुठं बैठका घेता आणि कसल्या घेता आणि कोणाला डाग लावता, आणि मी का नाव घ्यावा? ते सुरेश दस अण्णाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला. मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो, एवढंच बोलणार आहे मी, याच्या पुढचं बोलणार. जो आमदार, जो खासदार, जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असेल, मग तो भाजपचा असू द्या, नाही तर काँग्रेसचा असू द्या, नाही तर बेसरमाचा असू द्या, नाही तर शिवसेनेचा असू द्या, त्याच्या बाजूने ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभं राहायचं. मग तो कोणाचा असू द्या. आपलं वैयक्तिक जर काही असेल तर ते नंतर बघू. प्रकाश दादा सुद्धा बोलले का नाही? संदीप भैया बोलले, परत ते विजय पंडित बी बोलले. आज गैरहजर आहेत का? पण समजा बोलले ना, हे सांगतोय मी. खासदार बोलले, मग पक्षाचं कोणत्या पण असू द्या, मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला, त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभं राहायचं शिका. जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तोवर आपण त्याच्या बाजूने. आपल्या सोडून पक्षाचा ओढा लागला देते ढकलून. समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभं राहायचं. आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते, मला वाटतं पवार साहेब होते बहुतेक. ते कागद फक्त बाजूला ठरे. मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही, लय घ्या पांगण बरं का. मग काय थोपाड सुटलं कोणकडे सुटत असते. पवार साहेब बोलले नाही रे, आवडणार रे पवार साहेब. आणि माझ्या का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले. ते असं म्हणले, आरोपी अटक होस तर माग सरकारणार नाहीत. सरकार तुमचं माग कुठं सरकार? सरकार तुमचं सगळं लफडं तुमचं. ते आता नवीन एसपी आलं ते तर कचा लोकांना धरतं म्हणून बरं आहे. आयला लयत नाही भर लागलं दिसत, टंगरीला धरून वडीत कचा आणतंय सगळे इकडे. माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो. सत्ताधारी पक्षाचे पण इथे आहेत, विरोधीचे पण इथे आहेत. राजे साक्षीला हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे, पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो. तुम्ही एक काम करा, तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना म्हणा हे लोक जेवढे यादीवर नाव आहे ते पुऱ्यामध्ये टाका. टेन्शनच मिटलं राव, कशाला मोर्चा काढायचे.
मोर्चाच कशाला काढायचे? विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा. या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी, जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा, विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे, आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा. त्यांच्या मागची हाका काय म्हणतात का ती वेगळंच, ती धरा. हाकी नसली ती धरा, कोण काय असेल ते धरा. आणि जाऊन दे 7.5 एकदाची मधी कळाला ताण. आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे, तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही. संतोष भैयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघा. इथं भाषण ठोकायला नाही आलो आपण. त्या लेकराला दारात बाप दिसत नाही. त्या लेकराने बापाचा छत्र हरवलाय. तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवरून कोणी हात फिरायचं? तिच्या तोंडावरून हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. तुमचे आमचे भाषण होत राहतील. तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावं लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा. आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागा सरकायचा नाही कोणी. आणखीन एक सल्ला, धाडशी बना. हे आणखीन हल्ले करू शकते. आता वाट बघायची. कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसंच आता इथून पुढे सुट्टी नाही. आता जशाला तस, आता जशाला तसं. हे किती दिवस धरतात बघू, पकडी देत का नाहीत बघू. अरे आपण मराठे पाणीच पाजायचं, यांना सोडायचं नाही. आता यांना आता पाणी पाजायचं. आणि एकदा यावेळेस पठ्ठ्या बोलतो ना, करीत असतो. तुम्हाला माहिती आहे मग आपला कचका कसा आहे. जे बोलतो ना मग ते आपण करत असतो. आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही. हात जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या, मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना सांगा हे उचलून टाका. कोण कोण येत ना हे धरा. हे सापडणं काय मोठी गोष्ट नाही. एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर. सवाल आहे, जर नाही धरलं मी कचाकच घोडे येऊन बरं का. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, हे लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासरे नाहीत आमचे. आमचं लेकरू गेलं, आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय. त्या लेकराचं तोंड सुद्धा बघू वाटत नाही. कोणताही मराठ्याचा नेता, ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून, संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबीर उभा राहायचे. उपकार विसरायचे नाही. पण पुढच्या काळात सावध राहा. आरोपी सापडणं काय लय मोठी गोष्ट नाही. अरे आमची तर अशी फजिती गेली. आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले. आमचा एक पोरग मुंबईत 8 महिने होते. काय केलं तर कमेंट टाकली,